नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, तलाठी पद भरती 2025 साठी या ठिकाणी आज आपण जे की गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका आपण अभ्यासत आहोत। बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय तर परीक्षेत मित्रांनो बघा रिपीट होणारे प्रश्न आहेत, म्हणून मित्रांनो बघा आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राइब मात्र बघा तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला आताच करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला कशा स्वरूपाचा आहे तर बघा मित्रांनो, पुढील शृंखला पूर्ण करा। ओके, तर 4चा संबंध 16शी, 16चा 5शी, 5चा 25, 25चा 6, 6चा 36, 36चा 7शी, तर 7चा प्रश्न चिन्हासोबत। ओके, या प्रकारे आपल्याला संबंध दिलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल एवढं शोधायचं आहे। बघा जसं दिसते की नाही मित्रांनो तसं नसते बरं कोणत्याही ठिकाणी, म्हणून या ठिकाणी बघा जग फसतो। ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो TCSनं आपल्याला काय केलं, फसवण्याचा एक बघा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। जर आपण या ठिकाणी बघा एक साधारणपणे जर विचार केला तर बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं योग्य आन्सर काढता येतो। ओके, तर ते कशा प्रकारे बघा, पहिलं काय घेतलं 4चं 4 संख्या घेतलं, 4चा वर्ग 16, नंतर बघा 4च्या बादची 5, 5चा वर्ग 25, 5च्या बादची 6, 6चा वर्ग 36, त्याच्या बाद 7 घेतलं तर 7चा वर्ग जी बघा क्रमांक 49 बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे। ओके, जे की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। ओके, पुढचा बघा प्रश्न क्रमांक दुसरा कशा स्वरूपाचा आहे तर बघा 270 नंतर येणारे बघा 270 नंतर पुढील येणाऱ्या बघा 10व्या विषम संख्येचं वर्गमूळ बघा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बघा शोधायचं आहे। तर बघा मित्रांनो 270 नंतर पुढील येणाऱ्या 10व्या विषम संख्येचं वर्गमूळ किती, या प्रकारचा प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी मित्रांनो एकदम शॉर्ट ट्रिक तुम्हाला या ठिकाणी बघा मी सांगतो। ओके, तर ती बघा मित्रांनो या ठिकाणी शॉर्ट ट्रिक काय आहे बघा, तर लक्षात असू द्या। पहिलं काय करा 270 मध्ये ना या 270 मध्ये बघा 1 प्लस करा। ओके, 270 मध्ये बघा 1 प्लस करा, झालं किती 271, हे जशाच तसं घ्या। ओके, मग प्लस म्हणजे 10वी संख्या म्हणले ना मित्रांनो, या 10तून आता काय करा 1 मायनस करा। बघा 10तून 1 बघा मायनस केलं 9, मग गुणाकारामध्ये बघा मित्रांनो डायरेक्ट 2 घ्या। ओके, 9 घेतलं आणि गुणाकारात डायरेक्ट 2 घेतलं। ओके, बघा आता आलं किती सरळ, हे बघा बरोबर 271ला 271 प्लस 9 2 18। ओके, आता काय करा बघा मित्रांनो याची बेरीज 1 8 9 7 1 8 आणि बघा हे 2ला 2। ओके, तर आपल्याला मित्रांनो किती तर 270च्या मित्रांनो बघा पुढील येणाऱ्या 10व्या संख्येचं वर्गमूळ विचारलं। ओके, तर बघा ही मित्रांनो 289 बघा 10वी मित्रांनो बघा विषम संख्या आहे। तर 289 मित्रांनो बघा या संख्येचं जे की बघा वर्गमूळ कोणतं आहे तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा क मित्रांनो 17 बघा या ठिकाणी बघा आहे, बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। ओके, बघा लक्षात असू द्या बघा सर्वांच्या। ओके मित्रांनो, या टाईपचा तुम्हाला कुठेही जर प्रश्न विचारला तर बघा मित्रांनो या एकदम सोप्या ट्रिकनुसार बघा आपण या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर शोधू शकतो। ओके मित्रांनो, काय करा तुम्ही 1 ते 30 पर्यंतचे सर्व काही मित्रांनो बघा पाढे पाठ करा, यासोबत बघा 1 ते 100 पर्यंतचे मित्रांनो बघा वर्गसंख्या तुम्ही या ठिकाणी बघा सर्व काही पाठांतर करून घ्या। ओके मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची बात सांगतो ती म्हणजे काय तर बघा मित्रांनो आपल्या मित्रांनो बघा तलाठी पदभरतीसाठी बघा या ठिकाणी आम्ही बघा मित्रांनो एक 5000 प्लस मित्रांनो बघा प्रश्नांचा एक मित्रांनो महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। जर तुम्ही अद्याप हा आपला महाठोकळा या ठिकाणी खरेदी केला नसेल लगेच खरेदी करा मित्रांनो। या आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा तुम्हाला GKGS भेटतं बघा, GKGS प्लस 2025 वर्षातले मित्रांनो बघा करंट अफेअर्स या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे बघा, प्लस मराठी ग्रामरचे मित्रांनो बघा टोटल PYQ बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत बघा। अशा टोटल बघा 5000 प्रश्न या ठिकाणी बघा मित्रांनो आम्ही महाठोकळ्याच्या स्वरूपात तुम्हाला बघा या ठिकाणी देणार आहोत, म्हणून बघा हा आपला महाठोकळा तुम्ही लगेच खरेदी करा। खरेदी करण्यासाठी बघा मित्रांनो हा आपला क्रमांक आहे 74 14 93 93 07 मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी बघा अगदी परवडेल मित्रांनो बघा या स्वरूपाची बघा या ठिकाणी बघा आम्ही रक्कम देखील ठेवलेली आहे, ती म्हणजे बघा जी की 150 रुपये मित्रांनो। या नंबरच्या मित्रांनो फोनपे किंवा गुगल पेला करून मित्रांनो तुम्हाला फोनपे आणि गुगल पे केलेली बघा स्क्रीनशॉट तुम्हाला नंबरच्या आपल्या व्हॉट्सअपला टाकून टाकायचे आहे बघा।
अवघ्या बघा मित्रांनो 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा मित्रांनो आम्ही हा महाडोकळा तुम्हाला बघा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बघा अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा लगेच बाय करा, कारण या आपल्या बघा मित्रांनो 5 सर्व काय प्रश्न असंच मित्रांनो TCSची बघा मित्रांनो बघा मोस्ट PYQ जे की बघा मोस्ट रिपीटेड प्रश्न आहेत मित्रांनो. म्हणून बघा लगेच आपला हा महाडोकळा तुम्ही बाय करा. मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी आपला हा महाडोकळा बाय केला तर 100% मित्रांनो बघा तुमचं नाव या ठिकाणी बघा मेरिट लिस्टमध्ये येणार आहे. म्हणून मित्रांनो हा आपला महाडोकळा तुम्ही या ठिकाणी बघा आताच बाय करून घ्या. ओके, पुढे बघा तिसरा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. हां, तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा कशा स्वरूपाचा आहे. 2 अंकी बघा संख्यांचा मसावी बघा 14 व लसावी 490 आहे. तर त्या 2 संख्यांची बघा बेरीज आपल्याला किती विचारण्यात आलेली आहे. ओके, बघा मित्रांनो या लेवलचा जर तुम्हाला कधी बी प्रश्न विचारला काही करू नका, सरळ मी जी ट्रिक सांगतोय ती तुम्हाला या ठिकाणी बघा फक्त आणि फक्त फॉलो करायची आहे. ओके, लसावी काय बघा म्हणलंय 490, सरळ लसावी 490 घेऊन टाका आणि भागाकारात हे 14 लसावी घ्या. ओके, आता सरळ भागाकार करा. 14 × 14, 14 × 2 = 28, 14 × 3 = 42. ओके, 3 आलं, उरलं किती मित्रांनो या ठिकाणी 7 आणि 14 × 5 = 70. ओके, आलं किती 35. या 35चे करा 2 भाग. 2 भाग कसे मित्रांनो बघा याचे अवयव करा, जसं की 7 × 5 = 35. ओके, याला आपण अवयव पाडले 7 × 5 = 35. आता काय करा याच्या गुणाकारात मित्रांनो बघा मसावीनं याला गुणाकार करा. ओके, बघा मसावी किती बघा 14 घ्या. आता 14 × 7 = 98 आणि 14 × 5 बघा जे की 70. ओके, आता जर आपण या ठिकाणी बघा बेरीज केली तर भेटलं किती 8 ला 8, 7 × 2 = 14, वरचे 2 किती बघा 16, म्हणजे बघा जे की 168 बघा मित्रांनो. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की क्रमांक बघा क या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. बघा जे की लक्षात बघा तुम्हाला सर्वांना मित्रांनो बघा या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला बघा व्हिडिओ आवडत असेल तर बघा लाईक मित्रांनो बघा या ठिकाणी करत चला, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी एक व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो बघा आमच्यासारख्या ठिकाणी बघा क्रिएटरला मित्रांनो या ठिकाणी बघा खूपच जास्त प्रमाणात मित्रांनो या ठिकाणी बघा जास्त प्रमाणात आम्हाला बघा मित्रांनो हार्डवर्क या ठिकाणी करावं लागतं. म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी अवश्य लाईक मात्र या ठिकाणी बघा आपल्या व्हिडिओला करायला विसरू नका आणि याच्यासोबत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बघा अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. ओके, पुढचा चौथा प्रश्न बघा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर या ठिकाणी बघा खालील आकृतीत बघा प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल. ओके, बघा 3 × 15 = 27, 3 × 31 = 56 आणि बघा 9 प्रश्नचिन्ह 81. ओके, तर बघा या ठिकाणी प्रश्नचिन्हच्या ठिकाणी काय येईल या प्रकारचा प्रश्न आलाय ना, काही करू नका, जास्त फिकीर करू नका. बघा या ठिकाणी मी आहे प्रत्येक प्रश्नाचं योग्य आन्सर सांगायला. ओके, काय करा तुम्ही फक्त वही पेन घ्या बघा आणि हे सर्व काय बघा मित्रांनो नोट डाऊन मित्रांनो बघा करून घ्या. ओके, प्लीज मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. ओके, कारण मित्रांनो या ठिकाणी बघा नोट डाऊन केल्यावर तुमच्याजवळ मित्रांनो हे सर्व काय बघा नोट्स उपलब्ध असतात आणि मित्रांनो परीक्षेच्या ऐनवेळी तुम्हाला मित्रांनो बघा आपल्या सर्व नोट्सचा बघा फायदा होणार आहे. ओके, तर बघा ओके या ठिकाणी मित्रांनो 15 कसं आलं मध्ये काय केलं बघा 27 + 3 झालं किती 7. ओके, 27 + 3 बघा 30 झालं ना. 30ला बघा मित्रांनो 2 न भागलं आलं किती 15. ओके, याच प्रकारे 56 + 6 झालं किती बघा मित्रांनो 62 होतं. या जर 62ला बघा आपण 2 न भागलं 2 × 6 = 1 = आलं किती 31. यासोबत 81 + जर आपण 9 केलं झालं किती 90. 90ला 2 न भागलं आलं किती बघा जे की येते किती 2 × 2 = 4 = 8 उरलं किती 1 2 × 5 = 10 म्हणजे बघा जे की 45 बघा मित्रांनो या ठिकाणी येतं जे की बघा आपला क्रमांक ब. ओके, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुढे 5वा प्रश्न बघा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. तर बघा 5वा प्रश्न. ओके, तर बघा मित्रांनो एक रेल्वे ताशी 90 किमी/तास वेगाने बघा धावताना एक सिग्नल खांबास 8 सेकंदात ओलांडते. तर बघा मित्रांनो रेल्वेची लांबी आपल्याला काढायची आहे. या प्रकारचा जर कधीही प्रश्न तुम्हाला परीक्षेत आढळून आला तर एकच काम करा ते म्हणजे का बघा एवढं सूत्र तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ओके, बघा या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्नाचं योग्य आन्सर काढून दाखवू शकतो, परंतु तुम्हाला कसं काढलंय ते समजणार नाही. पुन्हा बाकी जण काय विचारतात हे कसं आलं ते कसं आलं एवढं काही बघा मित्रांनो बघा ऐकण्याच्या ऐवजी मी तुम्हाला या ठिकाणी बघा डायरेक्ट सूत्र सांगतो. ओके, तर सूत्र लक्षात असू दे बघा ते म्हणजे काय बघा अंतर
अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ गुणाकारात बघा 5/18 बघा मित्रांनो, असं बघा या ठिकाणी आपलं सूत्र आहे बघा. आपल्याला काय रेल्वेची लांबी म्हणजे बघा अंतर काढायचं आहे. तर वेग किती 90 किमी जशास तसं, गुणाकारात वेळ किती 8 सेकंद जशास तसं, गुणाकारात 5/18 ओके. 18 × 18 18 × 5 90 5×8 40 40ला 40 घ्या आणि गुणाकारात हे घ्या 5 ओके. आता 5×4 20 आणि हा 1 0 कॅन्सल इथं आला ओके. म्हणजे किती बघा गाडीची लांबी मित्रांनो बघा टोटल या ठिकाणी बघा 200 मीटर असणार आहे बघा, जे की क्रमांक बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो यूट्यूबवर तुम्ही कोणताही जर मित्रांनो क्लास केला तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपलं एवढं सोप्या भाषेमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला कोणत्याही या ठिकाणी अकॅडमीवाले देखील या ठिकाणी सोडवून दाखवणार नाहीत मित्रांनो. बघा या ठिकाणी तेवढ्या आपल्या ठिकाणी बघा ट्रिक्सनुसार बघा या ठिकाणी मित्रांनो सर्व प्रश्नांचे बघा योग्य आन्सर काढत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पुस्तकी फॉर्मॅटनं जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा या ठिकाणी योग्य आन्सर काढायला बघा जवळपास 1 ते 1.5 मिनिट जातो. तेच मित्रांनो या ठिकाणी बघा आम्ही तुम्हाला जवळपास 10 ते 15 सेकंद मित्रांनो बघा एक प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर काढून दाखवत आहोत. आणि मित्रांनो हा जास्तीचा वेळ कशामुळे जात आहेत तर मध्ये या ठिकाणी बघा अशा प्रकारे बोलण्यामुळे मित्रांनो आपल्या ठिकाणी जास्त वेळ या ठिकाणी वाया जात आहे ओके. तर लक्षात असू द्या. बघा पुढे 6वा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे तर बघा 6वा प्रश्न ओके. तर हा बघा एक काम 10 दिवसात संपवितो तर ब हा तेच काम 20 दिवसात संपवितो. जर बघा ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला तर शिल्लक काम बघा किती दिवसात पूर्ण करेल ओके. काही करू नका, पहिलं घ्या. या प्रकारचा प्रश्न विचारला ना घ्या पहिलं, नंतर घ्या ब. मित्रांनो बघा या ठिकाणी काय करतो एक काम 10 दिवसात संपवितो तर ब 20 दिवसात ओके. पहिलं घ्या बघा याचा काढून लसावी. लसावी म्हणजे काय तर अशी मोठ्यात मोठी संख्या घ्या की बघा त्या संख्येला मित्रांनो 10 आणि 20 पूर्णपणे भाग केला पाहिजे. तर आपण जास्त मोठे घेऊ नवं 20च घेऊ ओके. बघा या ठिकाणी आपण 20 घेऊ बघा लसावी ओके. या ठिकाणी बघा बाजूला मी लसावी टाकून घेतो बघा ओके. ही आहे बघा आपली लसावी ओके. तर बघा जसं की 10 दोन्ही 20 आणि 20 एक 20 ओके एवढं आपल्याला भेटलं बघा ओके. बघा यासोबतच आता पुन्हा घेऊ बघा. या ठिकाणी न काय केले बघा नंतर जर ने 3 दिवस काम केले व तो सोडून गेला ओके. मग काय केलं ने 3 दिवस काम केलं म्हणून 30 घ्या गुणाकार त्याच्या कामाची कॅपॅसिटी किती 2 आपल्याला भेटली हे 2 घ्या ओके. 3 दोन्ही 6 म्हणजे या ठिकाणी 6 आपल्याला दिवस भेटले. आता काय करा हे 6 मित्रांनो हे 6 या आपल्या टोटल दिवसातून या ठिकाणी बघा क्षमतेतून मायनस करा ओके. टोटल क्षमता किती 20 हे 20 घ्या 20 - 6 केलं आले किती बघा 14. सरळ बघा मित्रांनो बचं या ठिकाणी काढण्यासाठी बघा आपल्याला सरळ हे 14 घ्या. बची क्षमता किती 1 आहे सरळ 1 1 1 1 4 4 म्हणजे किती बघा मित्रांनो बला तेच काम करण्यासाठी या ठिकाणी बघा शिल्लक काम करण्यासाठी बला किती दिवस पूर्ण लागेल तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा मित्रांनो 14 दिवस बघा या ठिकाणी बघा लागणार आहेत बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे ओके. पुढचा बघा शेवटचा आणि 7वा प्रश्न कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे तर बघा मित्रांनो प्रश्न काय आहे तर एक दुकानदार एका कपाटाच्या बघा छापील किमतीवर 20% सूट देतो तरीही त्याला 12% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 3472 रुपये असल्यास त्या कपाटाची खरेदी किंमत बघा आपल्याला काढायची आहे. मित्रांनो बघा या प्रकारच्या प्रश्नाचं योग्य आन्सर काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 100% बघा सूत्र पाठ करणं म्हणजे करणंच आहे. जर तुम्हाला सूत्र पाठ नसेल तर या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर काढता येणार नाही ओके. तर पहिलं तुम्हाला या ठिकाणी बघा सूत्र देतो जे की बघा या प्रकारच्या खरेदी किंमत काढण्याचं ओके. तर तुम्हाला या ठिकाणी सूत्र देतो बघा जे की खरेदी किंमत ओके. बघा सूत्र लिहून घ्या बरं. खरेदी किंमत ओके. खरेदी किंमत बरोबर मग छापील किंमत ओके. छापील किंमत मग कंसामध्ये काय घ्या 100 मायनस सूट घ्या ओके. कंसात 100 मायनस सूट आणि छेदामध्ये घ्या बघा 100 प्लस नफा ओके. आता बघा खरेदी किंमत काढायची आहे ना. टोटल छापील किंमत किती दिलंय 3472. 34 बघा 72 आपण घेऊन टाकू ओके. पुन्हा गुणाकारात 100 या ठिकाणी आहे ना सूट किती दिलं 20%.
आता 100मधून जर आपण या ठिकाणी 20 मायनस केलं उरलं किती 80. ओके, मग नफा या ठिकाणी बघा 100 दिलं ना, मग नफा किती दिलं, नफा दिला आपल्याला 12%. ओके, जर 100 + 12 केलं आले किती 112. ओके, 112 या ठिकाणी जशास तसं घेऊन टाका. ओके, आता काय करा, या ठिकाणी पुढची प्रोसेस आपण करून टाकू. ओके, जशास तशी पुढची प्रोसेस. आता मी काय करतो बघा, याला या ठिकाणी 9 भाग देतो बघा. ओके, 9. ओके, जसं की 9 पूर्णपणे भाग जातं काय बघतो, 9 1 9. ओके, 9 1 9 घेतलं, मग 9 उरलं किती परत या ठिकाणी 2, 10 आणि 11 म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे भाग जाणार नाही. ओके, मग मी या ठिकाणी काय करतो बघा, आता या ठिकाणी थोडंसं गणित बघा आपल्याला किचकट लेवलचं दिसत आहे. ओके, किचकट लेवलचं थोडंसं गणित आहे. तर या ठिकाणी मी 3 भाग देतो, जसं की 3 भाग देऊन टाकतो. ओके, आता बघा 3 2 6 या ठिकाणी उरलं किती परत 2, 3 7 21 वरी किती 27 आलं. नंतर 3 त्रिक 9. मग मित्रांनो किती बघा 3 त्रिक जर 9 केलं तर मग 10 आणि 11 ह्या ठिकाणी बघा परत 22 उरले. या ठिकाणी थोडंसं बघा आपलं गणित या ठिकाणी कुठंतरी चुकत आहे असं वाटतं. किती 3472 या ठिकाणी आलं. मग या ठिकाणी आपलं चुकलेलं आहे बघा. ओके, या ठिकाणी 20 किती बघा सूट, या ठिकाणी बघा आपल्याला किती 20% सूट करायची होती. तर 100मधून जर 20 गेले उरलं किती 80 बघा. ओके, या ठिकाणी थोडंसं आपलं चुकलेलं होतं, या ठिकाणी बाजूला मांडतो. किती 3472 बघा, किती 3472 गुणाकारात हे 80 आणि छेदामध्ये आलं हे 112. ओके, सॉरी थोडंसं चुकलं होतं बरं. तर ॲडजस्ट करून घ्या थोडंसं. आता बघा या ठिकाणी आपण कशा प्रकारे भाग देऊ शकतो. तर पहिलं 4 भाग देतो या ठिकाणी मी 4. ओके, 4 भाग जर भाग दिलं तर 4 2 8 हा 0 इथं आला. ओके, 4 2 पुन्हा 8 2 आलं. नंतर मित्रांनो या ठिकाणी किती बघा 8 जर 11तून 8 गेले उरले किती 3 उरले. ओके, 4 8 32. ओके, पुन्हा या ठिकाणी किती 3. ओके, 8 आले. ओके, 4 8 32. 11तून जर या ठिकाणी आपण 8 काढले 12 9 10 11. ओके, 3. ओके बघा 28 आणि वरी आलं 20 बघा. ओके, तर आता या ठिकाणी आपण काय करू 7 भाग देऊन घेऊ. ओके, 7. तर जसं की 7 चोक 28 परत 7 चोक 28. ओके, 4 आलं. मग 34मधून जर आपण 28 गेले उरले किती 6. मग 37 मग पुन्हा या ठिकाणी 7 9 63. मग 67मधून 63 गेले बघा उरले किती 4. मग पुन्हा 7 5 35 7 सख 42. ओके, या ठिकाणी 496 आलेलं आहे. यात आता काय करू आपण या 4 या 20ला भागू. ओके, जसं की 4 1 4 4 5 20. ओके, आता किती 496 आलं आणि गुणाकारात हे आपल्याला 5 भेटलं. ओके, जसं की 5 सख 30ला 0 हातच्याला आली 3. 5 9 45 प्लस जर 3 केलं 48 झाले. हातच्याला आले 4 आणि 5 चोक 20 20 आणि 4 म्हणजे किती बघा 24 म्हणजे किती बघा 2480 रुपये मित्रांनो या ठिकाणी बघा खरेदी किंमत मित्रांनो त्या कपाटाची बघा या ठिकाणी असणार आहे बघा. जे की क्रमांक बघा 2480 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे या ठिकाणी. ओके, जे की लक्षात तुम्हा सर्वांना बघा ठेवायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे होते बघा आपले मित्रांनो जे की तलाठी पदभरती 2025च्या मित्रांनो बघा संदर्भातील जे की गणित आणि बुद्धिमत्तेची 7 प्रश्न संच. बघा मित्रांनो जर तुम्हाला बघा आजचा जर आपला भाग आवडला असेल आपल्या एवढं लाईक करा शेअर करा. आणि मित्रांनो तुम्ही एवढं सांगून देखील जर आपला महाटोकळा बाय केलं नसेल खरेदी केलं नसेल लगेच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 आपला क्रमांक या क्रमांकावर 150 रुपये फोनपे करा जीपे करा आणि आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका. ओके, तर बघा मित्रांनो भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.